मायमोगाचो येवकार खबरो सांगता जवाहर. सुरवेक हेडलायन्स. दोन 2022 ते 24 काळात कर्नाटकातल्या बोटवाल्यांक 14,80,000 दंड. बेकायदेशीरपणान करताले नुस्तेमारी. खासदार कॅप्टन विरियाटोक लोकसभेन मेळ्ळी जाप. दिवचल लामगाव वाठारात आंब्याचे झाड पडून एक दुचाकी आणि 2 कारींचे लुकसाण. बरे म्हण बरें कोणाचो घेतलो ना बळी. सप्तकाच्या शेवटा मेरेन तिगून उरतलें सुकें हवामान. कांय कडेन दाटतली कुपां, तरीकय जाणवतली उष्णताय. हवामान विभागाचो अदमास. आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. गोंयच्या दर्यादेग वाठारांत बेकायदेशीरपणान नुस्तेमारी केल्ल्यान गोंय सरकारान कर्नाटकांतल्या नुस्तेमारी बोटी आड 10 गुन्यांव नोंद करून 2022 ते 2024 ह्या काळात 14.80 लाख रुपयांचो दंड दिलो. केंद्रीय नुस्तेमारी मंत्र्यान लेखी जापेत लोकसभेत ही माहिती दिल्या. बुल ट्रॉलिंग, LED नुस्तेमारी आणि कर्नाटकातल्या मालपेच्यान बोटींनी बेकायदेशीर नुस्तेमारी करपाविशीं दक्षिण गोंयचो खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडीसान लोकसभेत प्रश्न विचारलेलो. संबंधित आदेशांचे उल्लंघन करपी नुस्तेमारी जहाजांची नोंदणी वा परवानो तात्पुरतो स्थगीत करचो. परत नेम मोडले जाल्यार अशा नुस्तेमारी जहाजांची नोंदणी वा परवानो रद्द करचो आणि अशा नेम मोडप्याविशीं तटरक्षक दळ आणि हेर सागरी अंमलबजावणी यंत्रणांक म्हायती दिवची. त्या नुस्तेमारी बोटींचेर कारवाय करपाचे निर्देश दिवपाचो सल्लो दर्यादेग राज्यां आणि संघ प्रदेशाक दिला अशें जापेत म्हटलां. भारतीय उदका भितर चीनी नुस्तेमारी ट्रॉलरांचो अशे तरेचो अहवाल ना अशें मंत्र्यान ह्या संबंदांत विचारिल्ल्या प्रश्नाक जाप दितना सांगलें. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. बुधवारा फांतोडेर दिवचल लामगाव वाठारात आंब्याचे झाड पडले. झाड पडून एक दुचाकी आणि 2 कारींचे लुकसाण जाला. बरे म्हण बरें, जिवीतहानी जाली ना. पळयात नगरसेवकान दिल्ली माहिती. आज सकाळी सारखे 10 मिनटां आसतना अचानक आवाज येयलो म्हणून भायर येवन जर पळयता जाल्यार आंबो पडलो. पयले सकयल जर येवन पळयता जाल्यार आमची वॅगनर आहा पळय ती सगळी डॅमेज जाल्ली आसा आणि एक्टिवा सगळी काबार जाली आणि अर्टिगा आहा पळय ती थोडी हे जाल्या, स्क्रॅच पडल्या तिचेर खांदो पडलो. देवाचे दयेन बाकीची काय हानी जावंक ना, पूण मातशी लुकसाण जाली गाडयेची आनी हेजी बाकीचे काय जावंक ना. रस्त्यार सकाळी फुडें सादारण 5:30 जाल्ले आसतली. रस्त्यार कोण नासल्यान तशें भायरी हे ते काय डॅमेज जावंक ना, पूण आंबो येयलो. हांव देवा कडेन इच्छेत मागता की कोणाक काय हानी जावंक ना, लुकसाण जाली म्हणजे काय जावंक ना. गोवा 365 खातीर महेश कवळेकार, समृता खणगांवकर आणि भक्तीपे वाळगी. घेवे एक ल्हानसो विसव.
विसाव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. गोंयचो एकय रस्तो धड ना, लोक कागाळी करत आसात. कांय कडेन कामांक सुरवात जाल्या, कांय कडेन सिवरेज, उदक आनी वीज लायनी ओडपाचें काम चल्लां. देखून रस्त्यांचें हॉट मिक्सिंग आडखलां. मडकय मतदारसंघानय बरोच तेंप कागाळी येयल्यो. आतां रस्तो जाग्यार पडपाक लागला. नागेशी बांदोड्या हॉट मिक्स कार्पेटींग सुरू जालां. बांदोडा पंचायत कार्यक्षेत्रात हॉट मिक्सिंग सुरू जाला. पूण रामनाथी ते उंडीर मेरेनचो 1.5 किलोमिटराचो रस्तो जंय गटरां आनी हेर उदरगतीची कामां सुरू आसात ती कुपत पडिल्ली कामां पुराय जाल्या उपरांत थंयचो रस्तो जातलो. पूण मडकय मतदारसंघातली आडकून पडिल्ली कामां वीज मंत्र्यान हातात घेतल्या. ताणेंच सांगलें. जे काम पेंडिंग आशिल्लें त्याची सुरवात गव्हर्नमेंट ऑफ गोवा PWD वर्क डिव्हिजन 18 हांच्या मार्फत जवळ जवळ 1.5 कोटीचें काम आयच्यान चालू. ह्या हेतून संबंद आमचो हांगाच्यान रामनाथी पर्यंत रामनाथी पाट्यार आमकां काही प्रमाणात काम बंद उरचें पडटलें, कारण आमचें थंय ब्युटिफिकेशन जालना. आणि त्यानंतर परत चडोले 2 ठाम अशे कामाची रचना आसा. आणि हे काम करता आसतना गेली कित्येक वर्सां लोकांनी खूब त्रास केल्या सिवरेजी लागून, अंडरग्रावंड केबलिंग, HT लायन आनी LT लायन, हाका लागून आमी हे सगळें म्हणून उडयलो. ताजे बद्दल लोकांक जो त्रास जाला त्या खातीर दिलगिरी व्यक्त करता आसतना येणाऱ्या 5-6 दिसांक पारपतीवाडा, वागतोर, दोतोर बोरकार, संजय कोस्टा अशे हातून आनी अप टू हांगा बांदिवडे बाजार दिल्लीवे भोजनालय पर्यंत सगळें काम ह्या 3 दिसांक मोकळें जातलें. आनी काम करता आसतना खंयचोच रस्तो आपले असिस्टंट इंजिनियरान रिक्वेस्ट मजलो रस्तो ताणें दवरचो न्हय, कारण स्टेशन पुलीस लोक हे पेंडींग आसा म्हणून विचारत आशिल्ले. आनी तें काम करता आसतना सगळ्यांचें सहकार्य इम्पॉर्टंट आसा. कुणीच गाडयो रस्त्यार दवरच्यो न्हय. रस्त्यार जर कितें आपलें सामान आसा, चिडे आसा, रेंव आसा, तात्पुरतें बाजू काडपा खातीर आमकां मदत करची आनी हें सगळें काम बरे तरेन करून घेवचें. कॉन्ट्रॅक्टराकूय रिक्वेस्ट तुमचें नांव पिड्ड्यार जालां, कॉन्ट्रॅक्टरांनी इंजिनियराचें नांव पिड्ड्यार केलां आनी त्या खातीर रिक्वेस्ट हो एक बरो कॉन्ट्रॅक्टर आमकां मेळ्ळा. ताकाय रिक्वेस्ट ताणें बरें काम हें करून घेवचें जेणे करून ताजेर आनी केन्नाच कंप्लेनी आनी येवपाक जायना अशा पद्दतीन तें काम करचें. खूब आनंद जाता की खूब तेंपान आयज हो हॉट मिक्साचें काम हांगा जाता. जवळपास 2,65,00,000 एक काम आसा आनी हें काम आयज हांगा हॉट मिक्साचें काम आयज आमी करता. खुबशे लोकांनी खूब त्रास भोगले आसतले दिसांनी की गाडी येता वयता आसतना गाडयांक खूब त्रास जाल्ले आसतले, पूण तुमी सहन केले हे सगळे त्रास. आयज ते त्रास सहन करून शेवटे बरे कामाचे आयज हॉट मिक्स जाल्ले आसा. तुमी सोंसले हे कामा बद्दल ते तुमकां सगळ्यांक हांव मना काजातून म्हणटा देव बरें करूं की तुमी हे सगळे त्रास सोंसून घेतलेले आसा. गोवा 365 खातीर कृष्णा नायक आनी सानिका नागवेकर. 14 आणि 15 डिसेंबराक फार्मागुडी गिरिजाताई केळेकार स्मृती संगीत महोत्सव जातलो. अंदूचो हो 36वो महोत्सव. फोंडा पत्रकार संघ, गिरिजाताई केळेकार संगीत संमेलन समिती आणि कला आणि संस्कृती खात्याच्या जोड पालवान ही कार्यावळ घडोवन हाडटात. आयोजकांनी हे विशीं पत्रकार परिशदेंतल्यान पुराय माहिती दिली. पळयात. फोंडा पत्रकार संघ आणि स्वरसम्राज्ञी गिरिजाताई केळेकर संगीत संमेलन समिती तसेच गोवा सरकारचं कला आणि संस्कृती खातं यांच्या संयुक्त विद्यमानं साजरा होणाऱ्या गिरिजाताई केळेकर संगीत संमेलन यावर्षी 36व्या वर्षात पदार्पण करत आहे. आणि फार्मागुडी येथील गोपाळ गणपती मंदिराच्या प्रांगणात हा महोत्सव दिनांक 14 डिसेंबर 2024 आणि 15 डिसेंबर 2024 असे 2 दिवस भरगच्च अशा कार्यक्रमांनी साजरा केला जातो. फोंडा पत्रकार संघ आणि गिरिजाताई केळेकर स्मृती संगीत महोत्सव समिती व कला आणि संस्कृती खाते असे या 3 संस्थांच्या वतीनं हा स्वरयज्ञ फार्मागुडीला साजरा केला जातो. मंगला जोशी
आणि गोव्याचे अंबर मिरिंकर हे नाट्यसंगीत सादर करतील. याच्यात श्री प्रदीप शिलकर संवादिनीवर असतील, तुळशीदास नावेलकर तबला आणि अनय घाटे हा जो तरुण गोव्याचा कलाकार आहे तो ऑर्गनवर असेल. या संपूर्ण संमेलनाचं सूत्रसंचालन श्री सुभाष जाड, श्री नरेंद्र तारी, सौ राधा गाड, शकुंतला भरणे आणि विद्या घैसास या करणार आहेत. या संगीत महोत्सवाचा उद्देश शास्त्रीय संगीत सर्व लोकांपर्यंत पोहोचावं, संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं आणि फोंड्यातील लोकांना जसं गोव्यातील लोकांना चांगले कलाकार ऐकण्याची संधी मिळावी या उद्देशानं श्री आमचे ज्येष्ठ पत्रकार श्री गोकुळदास नोळवी यांच्या पुढाकाराने हे संगीत संमेलन सुरू झालं होतं आणि अजूनही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे संगीत संमेलन चालू आहे. तर संगीत विद्यार्थी, संगीत गुरु गोव्याचे यांनी या संमेलनाचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा अशी सर्व आयोजकांतर्फे मी त्यांना विनंती करतो. दिनांक 14 डिसेंबर 2024 संध्याकाळी 5:30 वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्री गोविंद दावडे यांनी मंत्री कला व संस्कृती विभाग गोवा राज्य, तसेच श्री सुभाष शिरोडकर WRD मंत्री गोवा राज्य, खास उपस्थिती रामचंद्र नाईक सरपंच बांदोडा पंचायत, प्रमुख वक्ते म्हणून मुकेश खळी साहित्यिक व संगीतप्रेमी गोवा, शुभारंभाला गणेश वंदना, त्याच्यानंतर स्वागत गणेश वंदना, संगीत संयोजन व संवादिनी साथ दामोदरचारी कलाकार कुमारी शमिका मिरिंकर व तबला साथ विद्वेश चारी, स्वरसम्राटी गिरिजाजय केळकर यांचा प्रतिमेला वंदन करून समयी प्रज्वलन होईल. स्वागत म्हणून श्री मी स्वतः संजय घाटे स्वागत करणार. त्यानंतर मनोगर जयंत मिरिंकर समिती अध्यक्ष हे करतील. या कार्यक्रमामध्ये 17 आम्ही ठरलेले आहेत. त्याच्यात श्री रतनजी यशवंत बेलकीकर गायक व संवादिनी वादक शिरोडा गोवा यांना संमेलन समितीतर्फे त्यांचा सत्कार होईल. तसेच ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार श्री सुभाष गोवा वधे पाणीवाडा बोरी कोंडा यांचा पंडित रघुनाथ फडके पुरस्कृत त्यांचे गुरु पंडित जितेंद्र अंशची स्मृती पुरस्काराने सत्कार होईल. ज्येष्ठ पारंपरिक चौकडा तासा तबलावादक कलाकार श्री शांतीलाल गिरी माजोळकर माजोळ यांचा श्री घाटे परिवार पुरस्कृत स्वर्गीय लक्ष्मीकांत घाटे ट्रस्टच्या पुरस्काराने सन्मान होईल. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, मनीषा जाधव आणि मुझेफ शेख. घेऊया एक ल्हानसो विसाव. विसाव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. युनायटेड क्लब वेर्णान 5-4 अशा गोल फरकान गार्डियन एंजलाक हारायलो. बेताळा भाटी पंचायत खेळा मेळार ही फुटबॉल सर्त जाली. दोन्ही पंगडांनी बरी कामगिरी दाखयली. 7वे मार्टिन्स कप फुटबॉल सर्तीत युनायटेड क्लब वेर्नान गार्डियन एंजलाक टाय ब्रेकरा वरवीं 5-4 गोल फरकान हारयलो. सेमी फायनलीत सुवात निश्चित केली. बेताळ भाटी स्पोर्ट्स क्लबांनी फुटबॉल सर्त घडोवन हाडली. पळयात रंगलेलो खेळ. गोवा 365 खातीर संदीप तोयेकार, मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगावकर.
सप्तकाच्या शेवटा मेरेन सुकें हवामान तिगून उरतले. मळबात कांय प्रमाणात कुपां दाटिल्ली देखून उष्णताय जाणवतली. हवामान विभागान अदमास उक्तायला. या सप्तकात फांतोडेर आनी रातच्या वेळार धुक्याची परिस्थिती शक्य आसा. प्रवास करप्यांक परिणाम जावपाची शक्यताय आसा. सादूरतायेन गाडी चलोवपाचो सल्लो IMDन दिला. कांय प्रमाणात दमट दीस आसतलो जाल्यार कांय सुवातांनी नितळ मळब तिगून उरतले. उष्णतायेत वाड जातली. हवामान खात्याचो अदमास. बुधवारचे चडावत आनी उणें तापमान 33 ते 23 डिग्री सेल्सियसा मजगती उरतले. सुके हवामान, नितळ मळब. फांतोडेर आनी राती धुकें आनी दव. कांय प्रमाणात दाटतली कुपां. उष्णतायेत वाड जावपाची शक्यताय. बुधवारचे तापमान 33 ते 23 डिग्री सेल्सियस. नुस्तेमारी करप्यांक शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.